फैजपूर शहरात वाढलेल्या अतिक्रमणावर आज नगरपालिका मार्फत धडक कार्यवाही करण्यात आली। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी ही देखील मोठी डोकेदुखी ठरत होती। या समस्येला बुरहानपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग देखील अपवाद नव्हता। या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचे जाळे बसवले होते। या संदर्भाच्या अनेक तक्रारी नगरपालिकेकडे प्राप्त होत होत्या। या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने अतिक्रमणधारकांना नोटिसा देखील बजावल्या होत्या। मात्र याची कुठलीही अंमलबजावणी झाली नसल्या कारणाने आज थेट नगरपालिकेने या अतिक्रमणावर जेसीबीचा हातोडा चालवला। शहरातील बस स्टँड ते सुभाष चौकापर्यंत देखील ही मोहीम राबवली जात आहे। अतिक्रमण मोहीम राबवित असताना कुठलाही वाद घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता। या कारवाई प्रसंगी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अविनाश गांगुर्डे, कार्यालय अधीक्षक हेमंत ठाकूर आदी सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते। राहुल सुरवाडे, धुळे जळगाव प्रतिनिधी। फैजपूर शहरात आपण बघतो की फैजपूर शहरातून अंकलेश्वर बुरहानपूर मार्ग हा प्रमुख मार्ग जातो, राष्ट्रीय महामार्ग आहे आणि ते भुसावळ करून येणारा किल्ला मार्ग आहे। या मार्गामध्ये आपल्या जे यावलकडील हात आणि काव्याकडील हात असं साधारणपणे 2 ते 2.5 किलोमीटरचा हा परिसर आहे आणि या 2 ते 2.5 किलोमीटरमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं होतं आणि या अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती। बऱ्याच वेळा अपघात झालेले आहे। या अपघातामध्ये काही झालेली आहे आणि ॲम्ब्युलन्सला अडथळा झाल्यामुळे ॲम्ब्युलन्समध्ये जो काही रुग्ण असेल त्या रुग्णाचा मृत्यू झाला अशा पण काही घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे प्राथमिक स्वरूपामध्ये आपण हा रस्ता मोकळा करणं, वाहतूक कोंडी मोकळी करणे हा प्रमुख या अतिक्रमण संकेत आहे। दुसरा उद्देश जो आहे की यामध्ये अतिक्रमणामध्ये शहरातील जो प्रमुख नाला आहे या नाल्यावरती देखील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे। पावसाळा हा विषम स्वरूपामध्ये होत असतो आणि पावसाळ्यामध्ये कधी अतिवृष्टी होईल आणि अतिवृष्टी सीझन झाल्यानंतर खूप सदृश परिस्थिती निर्माण होत असते आणि त्यावेळेस आपत्ती व्यवस्थापनासाठी वाढत होतात म्हणून हा नाला सुद्धा मोकळा असणं गरजेचं आहे। म्हणून नाल्यावरील जे काही अतिक्रमण आहे हे आपण काढलेलं आहे। आता या काढलेल्या साधारणपणे 70 ते 80 लोकांचा स्टाफ आहे। त्याचबरोबर पोलीस विभागाकडे आणि जो SRP जो आहे किंवा आपण ज्याला राईट कंट्रोल व्यवस्था